नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना तो खरं आयुष्य जगायला शिकला। उणीव भासल्याशिवाय जाणीव जागृत होत नाही आणि जाणीव झाली तर पाय जमिनीवर राहण्यास मदत होते। रेसमध्ये पळणाऱ्या घोड्याला विजय काय असतो हे माहीतही नसतं। त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनांमुळे तो जीवाच्या आकांताने पळत असतो। जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त आणि विजय पक्का। त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी आणि जेवढ्या यातना जास्त तेवढाच तुमचा विजय पक्का। चांगले दिवस येण्यासाठी वाईट दिवसांशी झुंजावेच लागते। जीवनात अडचणी कितीही असोत चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात। आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे। वाजला तर एकदम जोरात, नाही वाजला तरी जवळ यायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे। जशी शब्दकोडी सोडवताना बुद्धीची कसोटी लागते तशीच आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी लागते। पावसाचे थेंब छोटे छोटे जरी असले तरी त्याचे सतत पडत राहणे हे एका मोठ्या नदीला जन्म देतात। त्याच प्रकारे रोजचे छोटे छोटे सुविचार कोणाच्या तरी जीवनात मोठे बदल परिवर्तन घडवू शकतात। सुख फुलासारखं असावं जे दररोज तुमच्या जीवनात उमलत राहावं। दुःख हे गळणाऱ्या पानांसारखं असावं जे क्षणात निघून जावं। स्वामी म्हणतात कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये। प्रत्येकजण स्वतःच्या संकटाशी झगडत असतो। काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही। सुखाचे तर सर्वच सोबती असतात पण जे दुःखात भागीदार होतात तोच खरा माणूस। आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हींचा त्याग केला पाहिजे। स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर संबंधाला। पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकून जातात। ज्या पायांना पूर्वीपासून ऊन वारा पाऊस पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवयच असते अशी पावलं शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत। जवळच्या व्यक्तीने केलेल्या विश्वासघातामुळे माणूस जास्त डिप्रेशनमध्ये जातो। चित्र ही हाताची कृती आहे पण चरित्र ही मनाची आकृती आहे। कोणतेही नातं निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते। विनाकारण भावुक होण्यात काहीच अर्थ नसतो। मन हळवं असावं पण दुबळं नसावं। कुठलेही काम नसताना कॉल करणारी माणसं भाग्यवंतांना मिळतात। काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार परमेश्वराशिवाय दुसरा कोणीच नसावा। दुःखात पाठ दाखवणारे आणि परिस्थितीसमोर पाठ देणारे यातील फरक म्हणजे माणुसकी। असंख्य दुःखांना लपवून चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण करणं यासारखं बोलकं नाटक कोणतं असू शकतं। आयुष्याला समजून घ्यायचं असेल तर आयुष्याचा परीघ आणि त्याच्या भूमिकेत शिरून विचार करावा लागतो। शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही। पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा, मग एक दिवस असा येईल
येईल की घड्याळ दुसऱ्याचे असेल पण वेळ नक्कीच तुमची असेल.